हॅलो मेंबर, वेलकम टू बॅक माय चॅनल. आज आम्ही आलो आहे इच्छापूर्ती गणपती मंदिर. ते समोर गणपती मंदिर आहे, ते 15 फूट खाली आहे. ह्याच्या आधी पण हा व्हिडिओ बनवून झालाय माझा. त्याच्यासोबत मी काका काकू आणि मम्मी पप्पा आलेलो आणि देवांशू आलेला. तेव्हा आत्या, पिंकी आत्या आणि ज्योती आत्या नाही आलेली. आता ज्योती आत्या पण आहे आणि पिंकी आत्या पण आहे. काल भाऊबीज सेलिब्रेट झालं आणि मेन गोष्ट तर ही आहे, कारण की आज माझे 301 सबस्क्रायबर झाले, म्हणून आम्ही इथे आलो. नमस्कार, माझं नाव जयवंत नाईक. हे श्री स्वामी समर्थ मठ फुलारे म्हणून नावाला आहे. हे नालासोपारा वेस्टला वाघोली म्हणून गावात आहे. नालासोपारा वेस्टवरून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे. इथे येण्यासाठी 251 नंबर बसनं तुम्ही येऊ शकता. त्याला साधारणतः 20 रुपये चार्ज आहे आणि एरवी तुम्ही जर प्रायव्हेट रिक्षाने आल तर त्याला 150 रुपीज घेतात. शेअरिंग रिक्षा 20 रुपयाने येतं. ते वाघोली नाक्यापर्यंत यायला लागतात. वाघोली नाक्यापर्यंत आल्यानंतर तिथून एक 10 ते 12 मिनटं वॉकिंग मध्ये यायला लागतं. तर निसर्ग सौंदर्य बघत बघत तुम्ही येऊ शकता. रस्त्यामध्ये आमच्या गावची ग्रामदेवता आहे जी वागेश्वरी माता मंदिर, त्याचं पण तुम्हाला दर्शन होईल. पण त्याचं टायमिंग असतं आणि त्यात तुम्हाला टायमिंग त्या गेटवर लिहिलेलं मिळेल. समोरच चांगला तलाव आहे. निसर्गाचा आस्वाद घेत तुम्ही या मठापर्यंत पोहोचता. मठाच्या बाजूलाच जे तुम्हाला अवगत आहे ते अंडरग्राऊंड गणेश मंदिर आहे, जे भूमिगत आहे. इच्छापूर्ती गणपती मंदिर त्याला म्हणतात.
समोरच अमरेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे आणि इथूनच 1 किलोमीटर अंतरावर वाघोलीचं सुप्रसिद्ध शनी मंदिर आणि बाळूमामाचं मंदिर आहे. बाजूलाच तुम्ही आता जर नवीन आम्ही जे प्रकल्प चालू केला आहे गोशाला म्हणून पण तयार केलेली आहे आणि मेंढी माऊली पण हे बाळूमामाचं जे आवडतं मेंढपाळ करत होते ते मेंढी माऊली पण इथे आणलेले आहेत. त्याचंही दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या ठिकाणी लोकांसाठी बसण्यासाठी चांगला हॉल केलेला आहे. सुसज्ज असा हॉल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पारायण म्हणा किंवा त्याच्यानंतर तुम्ही साधारणतः ह्या ठिकाणी नामस्मरण करू शकता. निरनिराळे प्रवचन ह्या प्रोग्रामसाठी आम्ही लोकांना असं आहे की लोकांना कुठे लांबवर जायला आजकाल जमत नाही आणि या धकाधकी जीवनामध्ये येणाऱ्या वसई परिसरात जो मुंबईचा लोंढा वाढलेला आहे त्या फ्लॅट प्रवृत्तीत लोकांना आजूबाजूला चांगली ठिकाणं तयार व्हावीत. जवळच समुद्र किनारा पण आमचा भव्य समुद्र किनारा आहे जो कळंब टू राजोडी म्हटलं 9 किलोमीटरचा भव्य समुद्र किनारा आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच अशी सगळं तीर्थस्थानं आम्ही बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आमचं निर्मळचं शंकराचार्याचं मंदिर एक सुप्रसिद्ध आहे. दत्ताची टेकडी आहे आणि स्वामी समर्थांचा एक चांगला मठ जो जुना आहे 2008 पासून तो भुईगावला पण एक चांगला मठ आहे. श्री स्वामी समर्थ मठ म्हणून तो ओळखला जातो. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हिरा डोंगरी म्हणून जे आहे दत्ताचं मंदिर ते पण सुरेख मंदिर आहे. आणि आजकाल कसं आहे की ह्या साधारणतः 5-10 वर्षात आपण बघितलं तर लोकांचं धर्माविषयी आणि भगवान देवाच्या विषयी आस्था वाढलेली आहे. त्याच्यामुळे लोक सुज्ञ आहेत. त्यांनी इथे आल्यानंतर चांगल्या पद्धतीने जी काही त्यांना जी भक्ती पाहिजे ती करावी आणि त्यांच्या इच्छा प्रकट कराव्या. देव तुमच्या मागे सदैव आहे आणि स्वामींचं एक चांगलं वाक्य आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तसं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ट्रस्ट ठेवला तर तुमचं होणाऱ्या कामात त्यांची भक्ती कामाला येतेच. नमस्कार. आम्ही आज इथे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिरला आलेलो आहोत. वाघोली अशी जागा आहे. नालासोपारा स्टेशनपासून आम्ही रिक्षाने एक 15-20 मिनटं वेळ घेतला. पण खूप छान जागा आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे. खूप शांत वाटतं इथे आणि गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. नमस्कार. आज आम्ही इच्छापूर्ती गणेश मंदिर वाघोली येथे आलो आहोत. अतिशय छान असं मंदिर आहे. रेखीव आहे फार आणि इथे जी प्रसन्नता आणि ज्या वाइब्स आहेत त्या खूप पॉझिटिव्ह आहेत. असे काहीतरी हिडन स्पॉट आहेत की ते आपण शोधून काढले पाहिजे आणि पाहिले पाहिजे की ते खूपच छान आहेत. सगळ्यांना विनंती आहे की या स्पॉटवरती नक्की या, व्हिजिट करा. फारच सुंदर स्पॉट्स आहेत आणि फॅमिली आणि क्वालिटी टाइम स्पेंड करा. धन्यवाद.